नमस्कार, मी पल्लवी पटवर. आज खूप दिवसांनी तुम्हा सगळ्यांसाठी मी लिहिलेली कविता गाभा सादर करते. कशी वाटते नक्की सांगा. मलाही खूप आनंद होतो. खूप दिवसानं कविता सादर करायला मिळते, तर सादर करते गाभा. तू आणि तुझ्या आठवणींच्या सरी बेचैन करतात मला. तू आणि तुझ्या आठवणींच्या सरी बेचैन करतात मला सांग, मी त्या सरींसवे वाहत जाऊ की तिला माझ्यात पूर्णतः साठवून घेऊ. मला वाटतं ना तू रोज येत जा नव्यानं माझ्या मनाच्या तीरावर. मला वाटतं ना तू रोज येत जा नव्यानं माझ्या मनाच्या तीरावर. आपण अनंत काळ सोसतोय त्या काळा तुझ्या आणि माझ्या भेटीच्या. तुझ्यासाठी ओवलेल्या शब्दांच्या ओळी कविताहून बहरत असतात माझ्या. तुझ्यासाठी ओवलेल्या शब्दांच्या ओळी कविताहून बहरत असतात माझ्यात. कारण तू आहे ना एक काव्य होऊन बसलायस माझ्या दीर्घ वाटेवर. कारण तू आहेस ना एक काव्य होऊन बसलायस माझ्या दीर्घ वाटेवर, जे मला खूप आतलं स्वतःतलं मनपटलावरचं वाटतं. कधी कधी येत जा ना एकट्यानं, कधी कधी येत जा एकट्यानं, मुक्तपणे एक मूर्त विचार घेऊन. एकदा जगून बघ ना, एकदा जगून बघ ना स्वतः, तेव्हा तुला नक्कीच तुझ्यात मी असल्याचा भास. प्रेमाचे आर्तश्वास हे शब्दांच्या, विचारांच्या, भावनांच्या पलीकडचे असतात. तू गुंतत राहा एक रुतण्याची जाण जिवंत ठेवत. तू गुंतत राहा एक रुतण्याची जाण जिवंत ठेवत. ह्याच पायऱ्या आहेत आपल्या, ह्याच पायऱ्या आहेत आपल्या. कधी संजीवनी होऊन असतात, तर कधी आयुष्यातला मोठा धडा. नाव आणि यश काय वळणावर थांबलेलंच असतं वाट पाहत. नाव आणि यश काय वळणावर थांबलेलंच असतं वाट पाहत. आपण कधी निमित्त मात्र तर कधी शुभेच्छा पात्र असतो. आपण कधी निमित्त मात्र तर कधी शुभेच्छा पात्र असतो. तू वेड होत राहा, तू वेड होत राहा सतत माझ्यातल्या कलात्मक गाभ्यातल्या जाणीवेच. तू वेड होत राहा सतत माझ्यातल्या कलात्मक गाभ्यातल्या जाणीवेच.